आमच्या मनाचा, आमच्या विचारांचा काय केला आहे, पालट करून टाकला। पूर्वी आम्ही सत्य सुवार्तेमध्ये नव्हतो। देवाची जी काही योजना होती ती आम्हाला कळाली नव्हती, आम्हाला समजली नव्हती। परंतु कुणीतरी व्यक्ती आमच्या जीवनामध्ये येऊन आम्हाला ख्रिस्त काय आहे, प्रभू येशू काय आहे, देवाचा प्रकाश काय आहे, देवाची चांगली बातमी काय आहे, चांगलं शुभवर्तमान काय आहे, हे कुठल्या तरी मुलाने, कुठल्या तरी भावा बहिणीने आम्हाला येऊन सांगितलं। आणि त्या कारणास्तव आज आमच्या जीवनामध्ये बदल आम्ही पाहत आहोत। म्हणा सगळेजण आमेन। तर या वचनामध्ये तुम्हाला आणि मला पौल आणि त्याच्या जे जोडीदार आहे किंवा सहकारी आहे त्यांना देवाने निवडलं आणि देवाने जशी त्यांची निवड केलेली आहे त्या निवडीमध्ये परमेश्वराने त्यांना जगातून वेगळं केलं आणि त्यांना परमेश्वराने त्याची सेवा कार्य करण्यासाठी निवडलं आहे। पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की ही नवीन कराराची सेवा आहे, म्हणजे आमचं प्रभू येशूच्या नावात नवीन जीवन झालेलं आहे। म्हणा सगळेजण आमेन। आमचा पापी स्वभाव गेला, आमच्या पापांची देवबापानं क्षमा केली, आमच्या अपराधांवरती प्रभूने पांघरून टाकलं आणि जगाच्या सर्व घाणीतून, जगाच्या सगळं वाईटातून देवानं आमच्यावरती दया करून आम्हाला वेगळं केलं। आम्ही एकेकाळी क्रोधाची प्रजा होतो, परमेश्वराचा राग आमच्यावरती भडकत होता आणि कितीतरी वेळेस आम्हाला शिक्षा झाली, परंतु ते आम्हाला कळालं नाही। परंतु त्या परमेश्वराच्या कृपेने ज्यावेळेस तुम्हाला आणि मला सुवार्ता कळाली, देवाची बातमी कळाली, आणि म्हणून आज आम्ही सगळे लोक जगाचा निर्माण करणारा जो देव आहे त्या प्रभूची सेवा कार्य करण्यास या ठिकाणी एकत्र जमत आहोत। येशू प्रभू की। म्हणून पौल या ठिकाणी आम्हाला म्हणत आहे आमच्यावरती दया झाली। काय झाली?